ती करेन तेवढ्यात हे गार सुद्धा होईल, मग पुढची प्रोसेस दाखवते. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आज मी एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दरवर्षी मी आईस्क्रीम बनवते, मँगो आईस्क्रीम किंवा इतर चिक्कू आईस्क्रीम वगैरे. तर त्यातील एक रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळीच मी डोकं वगैरे धुतलं होतं, म्हणजे डोक्यावर आंघोळ केली होती, केससुद्धा वॉश केली होती आणि इकडे जेवणसुद्धा माझं दुपारचं झालं. वांग्याची भाजी, चपाती, भात वगैरे जे काय रेग्युलर असतं तेच. आज काही जास्त तामझाम जेवणाचा नव्हता. म्हटलं आज आता हे करूया. तर हा व्लॉग ॲक्च्युली 1-2 दिवसाचा आहे. हा 1 दिवसाचा निम्मा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त आईस्क्रीम केलेलंच मी घेतलेलं आहे. दिवसभराचं काही शूटिंग घेतलेलंच नाही. तर आमचं जेवण वगैरे दुपारी झाल्या मला जरा हे क्लिनिंग करायची होती. आज सगळा कट्टा धुवून काढायचा होता, घासून पुसून त्याचं चालू होतं. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ही कामं बाकीची करत बसायला लागतात आणि वेळ होतो. ह्या कामालाच भरपूर वेळ जातो. सकाळीसुद्धा धुणं भांडी वगैरे धुणं धुयालाच मला 1-पाऊण तास तरी जातोच आणि भांडी वगैरे पाऊण तास, असं 1.5 तास जातो आणि जेवणात 1 तास जातो. 2-3 तास जातातच आणि ही क्लिनिंगची दुपारच्यानी कामं असतात, त्यामुळे दिवस कुठच्या कुठे जातो. सगळा अख्खा दिवस कामातच जातो असं म्हणायला काय हरकत नाही. तर छान असं दुपारचं जेवण क्लिनिंग वगैरे झालं थोडंफार. त्यानंतर एडिटिंग केलं आणि दुपारचा चहा वगैरे म्हणजे 4चा चहा घ्यायला लागलो आहे. छोट्या मुलग्याला पण पाहिजे होता, म्हणजे तो पित नाही, त्यामध्ये फक्त तो पोहे घालून खातो. त्याच्यासाठी पण बनवला आणि माझ्यासाठी पण बनवला. मोठा काय पित नाही, तो दूधच पितो. तर ते झाल्या मी इकडे हे घेतलेलं आहे करायला. आंबे आणले होते मिस्टरांनी दुपारी येताना. असे गावठीच आंबे आहेत हे, त्यामुळे ते सुद्धा बघितले कसे आहेत काय आहेत. आणि त्यानंतर जरा इकडे तिकडे चहा वगैरे सांडलेलं असतं, त्यामुळे सारखा मॉप दिवसभर लागतच असतो. सकाळी होतो, दुपारी जेवणानंतर होतो, 4च्या टायमिंगला आणि संध्याकाळीसुद्धा होतो. आता ह्या मिरच्या 2-3 दिवस झालं अशाच ठेवून होतं टेबलला. म्हटलं आता त्याला काय होण्याच्या अगोदर धुवून उन्हात वाळत घालून यावरती, जेणेकरून ते सुकल्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला त्याची पूड करून कशात पण घालता येते. पावसाळ्यामध्ये मिरची असते नसते. तरी भांडी थोडीफार माझी पडली होती, तीच मी घासायला घेतली. हे आता घरचंच दूध घेतलेलं आहे. अशा 2 वाट्या इतकंच दूध आहे आणि ट्रायलला आता मी करणार आहे, बघूया कसं होतंय. तर हे साधं दूध आहे, यामध्ये पाणीसुद्धा घातलं होतं आणि 2 वेळा तापवलेलं आहे. आणि थोडंसं मी ह्यामध्ये घालणार आहे 1-2 ते 3 चमचे दूध, त्यामध्ये कस्टर्ड घालेन. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. ही माझे कस्टर्ड आहे, तर त्यातला 1 चमचा. तर हे जे काही कस्टर्ड आहे ते मगाच्या दुधामध्येच मी घालणार. आता त्यामध्ये इतकी अशी साखर घालणार आहे गोडीनुसार. तर हे दाटसर घट्ट झालं की मगच बंद करून घेणार. तोपर्यंत त्यामध्ये हलवणार साखर आणि कस्टर्ड जे काय घातलेलं आहे ते. अगदीच काय पातळ पण करायचं नाही, घट्ट पण करायचं नाही. कस्टर्ड थोडंसं घट्ट झालं की मग मी उतरून घेणार खाली. तर आत्ता हे 5च मिनिटात असं घट्ट दाटसर झालेलं आहे, तर बघू शकताय. तर हे गार करायला ॲटलिस्ट तरी अर्धा-पाऊण तास जाईल. गार व्हायला, कारण उन्हाळा आहे, लवकर काय गार होणार नाही. गार झाल्यानंतर भरपूर हे घट्ट होतंय. तोपर्यंत आता मी काय करेन, हे होईपर्यंत मी धुणं वगैरे माझी जी काय काम आहे ती करेन, तेवढ्यात हे गार सुद्धा होईल, मग पुढची प्रोसेस दाखवते. आता हे देवगडचे हापूस आंबे आहेत, त्यातला 2 मी आंबे त्यातले घेतलेले आहेत, कारण माझं दूध पण थोडं होतं, त्यामुळे थोडं ट्रायलला पहिल्यांदा बघूया म्हटलं कसं होतंय.
आणि त्यानंतर मग बल्कमध्ये आईस्क्रीम होतं. ह्याचं पण भरपूर होतं आईस्क्रीम, अगदी 2 दिवस चौघेजण खाऊ शकतो इतकं. तर मला त्याचा पल्प काढायचा होता, त्यामुळे अशी सोपी पद्धत मुलांनी सांगितली होती. त्या पद्धतीने त्याचा पल्प काढून मी तो मिक्सरला लावून घेणार. ॲक्च्युली आंबा हा तर पूर्ण असा पिकल्यासारखा दिसत नव्हता, थोडा कच्चा वाटत होता. दुपारी आपण खाल्ला होता तेव्हा थोडं चांगला म्हणून म्हणजे त्या ह्याच्या पल्पमध्ये पण थोडीशी, मग मी तो पल्प जरा असं व्यवस्थित करून घेतली, बघितली, टेस्ट करून व्यवस्थित होती. आणि इकडे मला आडवा कॅमेरा धरताच येईना मोबाईलचा, म्हणून अशा पद्धतीने धरलेला आहे. आणि इकडे माझं बघा छान असं गार झालेलं आहे. जे काही कस्टर्ड मी बनवलं होतं ते त्या पल्पमध्येच मी ते हे घातलेलं आहे कस्टर्ड, आणि ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेतले. म्हणजे चर्निंगची जी काय प्रोसेस असते, म्हणजे बंद चालू करायचं असतं, त्या पद्धतीने मी ते करून घेतलेलं आहे. आणि इकडे माझ्याकडे कंटेनर आहे, त्यामध्ये मी ओतून घेणार आहे. आणि असंच मी एक 4-5 तास तरी ठेवणार. आता ही आहे दुपारची 3ची टायमिंग, कारण जेवण वगैरे सगळं झाल्यानंतरच ही कामं करायला लागतात. त्यासाठी ह्या 3च्या टायमिंगला मी घेतले करायला हे, आणि हे ठेवून देणार. आणि संध्याकाळी 7लाच मी हा बॉक्स बाहेर काढेन, कारण 4 तासानंतर तो बाहेर काढून परत चर्निंगची प्रोसेस करावी लागते. आणि हे दुपारचा हा व्हिडिओमध्ये चालला. देवाची पूजा मला आज करायची होती, देव घासून पुसून. आज नंबर माझ्यावर आला होता. मुलेसुद्धा रोज करतात, एखाद्या दिवशी मी करते किंवा मिस्टर करतात, तर आज माझ्यावर नंबर होता. छान अशी मी दुपारची देवपूजासुद्धा ते आईस्क्रीम लावून झाल्या मी करून घेतली, जेणेकरून आज म्हणाले मिस्टर एकादश आहे तूच कर, म्हणून मीच करायला घेतली. तर आता चहा वगैरे झालेला आहे सगळ्यांचाच. आणि दुपारची जी काय भांडी पडली होती ती आत्ता घासली. जवळ पाऊण तास लागला भांडी घासायला. आणि दुपारी थोडंसं एडिटिंगचं काम होतं, ते सुद्धा केलं. मध्येच बहिणीचा आणि आईचा वगैरे फोन येऊन गेला सुट्टीला या म्हणून. तर आता कसं जाणार हेच प्रॉब्लेम आहे. आणि मुलांना बोलवायला लागल्या, तर त्यांचं काय तळ्यात मळ्यात चालू आहे दोघांचं पण, कारण क्लास पण चालू झाल्यात. 2 दिवस सुट्टी होती पण गेलेच नाहीत दोघे पण. आणि बघूया आता काय करते ती दोघं जण. मग त्यांचा व्हिडिओ कॉल होता, व्हिडिओ कॉलवर बोललो थोडा वेळ, एडिटिंगचं वगैरे काम केल्यानंतर मग चहा वगैरे झाला आणि मग भांडी वगैरे घासून आत्ता बसले. तर मिस्टर येतीलच एक 10 मिनिटात. अजून धुणंसुद्धा मी वरचं काढलेलं नाही, एवढं गरम व्हायला लागले, भरपूर गरमी वाढल्या. टेरेस फुल्ल तापलेलं असणार म्हणून मी सकाळपासून काय वरती गेलेच नाही टेरेसला. तर संध्याकाळी 6 जरी वाजले तरी टेरेस जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत वरती काय जाणार नाही. घुंगुरट्या पण घरात भरपूर झाल्यात, काय करायला टाकांड ती. घाल की आता ही संध्याकाळची 7ची टायमिंग आहे. आता फ्रीजमधून मी आईस्क्रीम बाहेर काढलं. म्हटलं आता ते चर्निंग परत करावं लागेल आणि रात्रभर मी ठेवेन, दुसऱ्या दिवशीच बघणार कसं झालं आहे ते आईस्क्रीम. तर आत्ता बघा हे 3ला ठेवलेलं 7च्या टायमिंगला असं त्याचं टेक्स्चर होतं. थोडंसं त्यामध्ये कसं बर्फ असतो तसं लागत होतं, कारण पाण्याचा सुद्धा अंश असतो त्यामध्ये थोडाफार, त्यामुळे ते असं खरखरीत असं बर्फासारखंच लागत होतं. परत मी बॉक्समध्ये फ्रीजरमध्ये ठेवणार. परत आता चर्निंग करून घेतलं आणि त्याच कंटेनरमध्ये पुन्हा मी ते सगळं काढून घेणार आणि परत फ्रीजरमध्येच ठेवणार. आता उद्याच मी आता फ्रीजर उघडणार, सकाळी होईलच आता ते सगळं आईस्क्रीम